याच गौऱ्या मारणार ना. मी आलोय कोकणात आणि शिमग्यासाठी आलोय. आणि मला आज असं कळलं ना की आज संध्याकाळी सुमारे म्हणजे संध्याकाळी नाही रात्रीच 10-10:30च्या आसपास सावर्ड्यात जसं ते पेटलेले व्हलटे एकामेकाला मारून म्हणजे होळी वेगळ्या प्रकारे साजरी करतात. तर कारण की मी जसं तुम्हाला म्हटलं की प्रत्येक गावी प्रत्येक ठिकाणी होळी वेगळी साजरी केली जाते कारण की परंपरा वेगळी आहे. सो इकडे वेगळं आहे. इकडे शेण्या ज्या असतात ना म्हणजे गाईचं जे शेण असतं ते सुकवतात आणि मग त्याच्या शेण्या बनवल्या जातात आणि त्याला पेटवतात, त्याचे निखारे होतात आणि मग ते निखारे म्हणजे ते त्याच्या शेण्या आहेत त्या एकमेकांच्या अंगावर मारल्या जातात. ह्याच्यामध्ये म्हणजे असं काही सूड भावना वगैरे नाही, पण ॲज अ मजा किंवा खेळ म्हणून हा खेळ केला जातो. परत मग खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर आमच्या गावापासून एक अंदाजे 15-1 किलोमीटर सोळजाईचं मंदिर आहे आणि तिकडे हा जो खेळ आहे हा खेळला जातो. तर मी जाणार आहे ते बघायला. एक 10-10:30च्या आसपास असेल रात्री. तर म्हटलं की तुम्हाला पण दाखवूया कारण की तुमच्यासाठी पण हे नवीन असेल कदाचित. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे. चला आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया मग. कारण आपण आता आलो आहोत सोळजाई मातेच्या या मंदिरात. इकडे फार ना सुंदर सुंदर अशा देवी देवतांच्या दगडातल्या पाषाणातल्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. ही आता आपण जी बघतोय ना ही सोळजाई मातेची पाषाणातली मूर्ती म्हणजे मुख्य देवीचं जे मंदिर आहे त्याच्यातली ही मुख्य मूर्ती म्हणजे सोळजाई मातेची मूर्ती आहे ही. आणि हे मंदिर फार जुनं आहे. या सोळजाई मातेच्या देवीच्या बरोबर अनेक देवी देवतांचेही इकडे पाषाणातल्या मूर्ती आहेत. जशी ही देवी रेडजाई हिचं ही पाषाणातली मूर्ती आहे ही आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर अजून इकडे श्री महालक्ष्मी देवीची ही मूर्ती आहे ही आपल्याला पाहायला भेटते. श्री देव भैरोबा याची ही सुंदर पाषाणातली मूर्ती आपल्याला बघायला भेटते. शंकराला कोकणातला अजून एक शंकराचं रूप म्हणजे वाडेश्वराची मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते. म्हणजे या वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला एकाच मंदिरात बघायला भेटतात. देव केदारलिंग याची ही मूर्ती इकडे आपल्या पाषाणात कोरलेली आहे ती आपल्याला बघायला भेटते. इकडे तीही मूर्ती आहे. देवी जुगाईची ही मूर्ती आहे तीही सुंदर कोरलेली आहे. आणि ही एक अजून एक मूर्ती आहे जी आपल्याला फार सुंदरपणे कोरली. ही मंदिरामध्ये असे सगळे देवी देवता एकत्र विराजमान आहेत आणि फार प्रसन्न वाटतं या मंदिरात. या मंदिरापासून प्रत्येक उत्सवाची सुरुवात इथूनच होते. आणि सुरुवातीलाच म्हणजे आपण आता आत होतो. आता आतून बाहेर आल्यावर पहिलं आपल्याला सुरुवातीला लागतं ही दीपमाळ लागते आणि जागेवाल्याची ही मूर्ती म्हणजे जागेवाल्याला अनेक नावं आहेत. गिरा, जागेवाला अशी खूप नावं आहेत कोकणात, त्याला खूप नावं आहेत. तर त्याचीच ही मूर्ती त्यालाही पूजलं जातं सुरुवातीलाच मंदिरात. आणि अशा प्रकारे सुंदर मंदिर आहे आणि इकडून उत्सवाची सुरुवात झाली. याच गौऱ्या मारणार ना. अर्धे तिकडे जावा. इथे जोडा ना. अर्धे तिकडे जावा. हे पेटू दे.
ह्या ज्या शेण्या आहेत ज्या पेटवल्या जाण्यात होत्या ह्या फेकणार आहेत. ती एक टीम आहे आणि इकडे ही एक टीम आहे. यांच्या विरुद्ध ही टीम. इकडचा ग्रुप इकडच्या लोकांवर शेण्या फेकून मारत आहे, म्हणजे त्या पेटत्या शेण्या. आणि इकडचा ग्रुप तिकडच्या ह्याच्यावर ही मध्येच गोष्ट आहे. म्हणजे इकडच्या लोकांनी मारलेल्या शेण्यांपासून आपल्याला वाचायचं आणि ती शेणी परत उचलून समोर फेकून मारायचे. तर असं ए आणि बी ग्रुपमध्ये हा खेळ खेळला जातो. तर मजा असते. हा खेळ बघायलाही मजा येते आणि तेवढीच खेळायला पण येत असेल, नक्कीच येत असेल खेळायला. ती दाखव ना, हातातलं दाखव. हातातलं दाखव. शेणी शेणी ही शेणी आहे म्हणा. अर्धी पार्टी तिकडं, अर्धी पार्टी इकडं. पेटती शेणी.
तर आता वाजलेत 12:30 आणि मी इकडून निघतोय, म्हणजे जिकडे बघायला आलेलो हा प्रोग्राम सोळजाई मंदिराच्या इकडे देवरुखमध्ये. तर मी सावर्ड्यातलाही हा जो खेळ आहे हा मी सावर्ड्यातलाही बघितला नव्हता आणि त्यासाठी मला क्युरिओसिटी, म्हणजे मी व्हिडिओ खूप बघितले आणि मला इकडे हा पहिल्यांदा बघायला भेटला. तर खूप मजा करतात, म्हणजे असं काही कोणाला हानी वगैरे पोहोचत नाही, पण एक खेळ आहे हा आणि खूप मजा आली. नवीन काहीतरी बघायला भेटलं मला, कारण की मी ह्या अगोदर कधी कोकणात अशा फंक्शनसाठी आलो नव्हतो. स्पेशली होळीसाठी तर फक्त पालखीसाठी यायचो, बट यंदा लवकर येण्याचं योग जमलाय. सो मला खूप भारी वाटलं की हा जोही खेळ होता तो बघून तुम्हालाही आवडला असेल. तुम्ही आतापर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला आवडलाच आहे. असंच तुमचं प्रेम राहून ते पुढच्याही व्हिडिओमध्ये कोकणात शिमग्याच्या अगोदर, म्हणजे होळीच्या अगोदर काय काय होतं की माड तोडतात, मग होम होतो, हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या चॅनलमध्ये, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपलं फॅमिली वाढवायची, आपली ट्रॅव्हलर बॉय अक्षयची फॅमिली वाढवायची. तर ठीक आहे, तुमचं प्रेम असंच राहून दे. परत एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.